जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील शिष्य लक्षणं बघत आहे. कालपर्यंत आपण 18 ओव्या पाहिल्या. समर्थ शिष्य लक्षणांची सुरुवात करताना एकदम लक्षणांकडे वळत नाहीत. ज्या शिष्याची लक्षणं सांगायची आहेत त्याचं आणि सद्गुरूंचं नातं काय आहे हे आधी समर्थांनी स्पष्ट केलं. आधी काही तथ्यता समर्थांनी मांडली की काही गोष्टींचं एकत्रित येणं परमार्थ साधनेमध्ये आवश्यक आहे. ही तथ्यता बघण्याचं एक कारण म्हणजे आपण शिष्य लक्षणं पाहत आहोत. सद्गुरू लक्षणांमध्ये अशा स्वरूपाची तथ्यता समर्थांनी सांगितली नाही. त्याचं कारण सद्गुरू तत्व हे मूलतः पूर्णच आहे. सद्गुरूंच्या तिथे कसलीही अपूर्णता नाही. त्यामुळे खरं म्हणजे सद्गुरूंचं वर्णन करता येतच नाही. त्यांची लक्षणं तरी काय सांगणार. तरीही समर्थांनी अनेक प्रकारे सद्गुरू नक्की काय करतो आणि कसा असतो हे सांगितलं आणि कसा नसतो हेही सांगितलं. शिष्य लक्षणं सांगण्याच्या आधी मात्र त्यांनी सत्शिष्य आणि सद्गुरू यांचा संबंध प्रस्थापित केला. शिष्य पण अधिकारी पाहिजे आणि सद्गुरूसुद्धा अधिकारी पाहिजे, तर तिथे काहीतरी घडून येतं. दोनपैकी एकीकडे कुठेतरी गडबड असेल तर मात्र काही घडून येत नाही. हा गुरुशिष्य संबंध प्रस्थापित केल्यानंतर समर्थांनी मग कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या एकत्रितपणे सांगितल्या. त्याच्यामध्ये सत्शिष्याचे गुण पाहिजेत आणि सद्गुरू संपूर्ण पाहिजे आणि त्यांनी त्या सत्शिष्याला मार्गदर्शनही केलं पाहिजे आणि सत्संगही दिला पाहिजे, अध्यात्म विवरणही केलं पाहिजे. एकूण साधन, अभ्यास, मग सद्गुरूंचं तिथं असणं, मग सद्गुरूंच्या साह्यानं त्यांच्या कृपेनं सशास्त्र विचार म्हणा, सत्कर्म म्हणा, सदुपासना म्हणा, सत्क्रिया, स्वधर्म यांचा हात धरून साधना करायची आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर परमार्थ साधनेची वाट समर्थांनी स्पष्ट केली लक्षणं सांगण्याच्या आधी. आणि मग आता समर्थ लक्षणं सांगत आहेत. त्यांची ही 19वी ओवी पहा. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. विश्वास ही परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण व्यवहारामध्ये विश्वास बाळगतो. खरं म्हणजे विश्वास ठेवल्याशिवाय आपलं एकही पान हलणार नाही. आपण सकाळी उठतो आणि आपण जेव्हा जागृतावस्थेमध्ये येतो आणि आपल्या शरीराचं आपल्याला भान येतं त्यावेळी आपण जराही विचार न करता आपले हातपाय हलवायला लागतो, अंथरुणातून उठतो. आपल्या अवयवांवरती विश्वासच आहे म्हणूनच आपण असं करतो. आपले हातपाय, कान, नाक, डोळे आपण तपासून बघत नाही. लगेच वापरायला सुरुवात करतो ज्या क्षणी आपण जागृतीत येतो. हा आपल्या शरीराबद्दलचा मुरलेला विश्वासच आहे. नोकरीवरती जातो, कामावरती जातो, त्यावेळी घरातून निघताना आपला प्रवास सुखकारक होणार आहे, आपल्याला अपघात होणार नाही असा विश्वासच आपल्याला असतो. त्याबद्दलच्या शंका कुशंका घेऊन आपण घरातून बाहेर पडत नाही. काहीतरी आपल्याला आजारपण येतं, आपल्याला समजत नाही काय होतंय, घरगुती थोडेसे आपण प्रयत्न करतो. आता त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा आपला विश्वास असतो म्हणूनच आपण करतो. गुळण्या केल्या, वाफारा घेतला किंवा घरगुती काही पदार्थ खाल्ले तर आपलं आजारपण जाईल असं आपल्याला वाटतं. काही जणांचं जातं पण समजा गेलं नाही तर आपण डॉक्टरांकडे जातो. आता समोर बसलेला डॉक्टर कशा पद्धतीनं डॉक्टर झालाय
त्याच्या शालेय जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये, डॉक्टरकी शिकत असताना त्यानं कशा पद्धतीनं विद्या संपादन केली आहे, किती मार्क मिळवलेत, हे सगळं आपण पाहायला जातो का? तो डॉक्टर आहे एवढ्या एका गोष्टीवरती आपण विश्वास ठेवतो. मग त्याच्या पद्धतीनं तो आपल्याला तपासतो आणि तुम्हाला अमुक अमुक झालं आहे, ही औषधे घ्या म्हणून सांगतो आणि चिठ्ठी लिहून देतो. तिथेही आपण विश्वास ठेवतो की हो, हा म्हणतोय ते बरोबर आहे, आता मला ही औषधं घ्यायला पाहिजेत. बरं, त्या लिहून दिलेल्या औषधांचाही आपण अभ्यास करत बसलोय बाबा 2 दिवस आणि मग आणली आहेत, असं करत नाही. त्यांनी लिहून दिली, आपण बाहेर गेलो, खरेदी केली आणि घ्यायला सुरुवात केली, असं आपलं वर्तन असतं. या सगळ्याच्या मागे पण विश्वासच आहे. अहो, आपण अन्न सेवन करतो तर ते आता पचणार आहे, हा सुद्धा एक विश्वासच आहे जो आपण आत बाळगलेला आहे. ही कृती आपण आजपर्यंत करतोय जन्मापासून, म्हणून त्याकडं विश्वासाच्या दृष्टीनं आपण पाहिलेलं नाही. पण वस्तुतः आपण विश्वासानंच अन्न सेवन करतो. आठवून पहा, जेव्हा जेव्हा हा विश्वास नाहीसा झालेला आहे की मी खाल्लेलं अन्न पचेल, त्यावेळी त्याला आपण आजारपणाचं नाव दिलेलं आहे, किंवा काहीतरी आजारपण, दोष पोटात निर्माण झाल्यानंतरच त्या विश्वासाला तडा गेलेला आहे. मग मात्र आपण जपून अन्न सेवन करतो. घरी सांगतो पोट बिघडलेलं आहे, आज फक्त मऊ भात खाईन किंवा आज लंघन करेन. एकूण काय, आपण झोपेतून जागे झाल्यापासून ते झोपेपर्यंत विश्वासाच्याच आधारानं जीवन जगत असतो. बरं, झोपताना सुद्धा आपल्या आतील चैतन्यावरती आपला विश्वास आहे म्हणून आपण झोपतो. कारण नीट जर आपण पाहिलं तर झोपेमध्ये आपल्या सगळ्या जाणीवा, आठवणी निघून जातात. तात्पुरत्या का होईना त्या तिथं असत नाहीत. आपण कोण आहे, आपले आईवडील कोण आहे, या सगळ्याचा विसर आपल्याला गाढ झोपेत पडलेला असतो. अर्थात आपलं मन, बुद्धी, चित्त तिथं सुरू असतं. आपण स्वप्न पाहतो वगैरे सगळं ठीक आहे. पण एक प्रकारे जागृतावस्थेमध्ये आपण जशी देहाची जाणीव भोगतो, त्या जाणीवेतून आपण रोज निसटतो जेव्हा आपण झोपी जातो. म्हणजे झोपल्यानंतर कोण आपल्यावरती हल्ला करेल किंवा आपल्या देहाला काहीतरी होईल याची शाश्वती कोणाला देता येत नाही. आपण एका अर्थानं बघायला गेल्यास झोपेमध्ये बेसावधच असतो. तरीसुद्धा आपण अगदी रोज झोपी जातो. कारण आपण झोपायच्या आधी जसे सुखरूप होतो तसेच सुखरूपपणे झोपेतून जागे होऊ, हा आपल्याला विश्वासच आहे जो नकळतपणे आपण बाळगलेला आहे. म्हणून आपण अगदी बिनधास्त झोपी जातो आणि आत्ता बघितलं त्याप्रमाणे जागृतीत आल्यानंतरही विश्वासाच्याच आधारानं आपलं जीवन जगतो. आता खरं म्हणजे जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दलचं आपल्याला काहीही ज्ञान असत नाही. केवळ आणि केवळ विश्वास असतो. असं पहा, आपण रस्त्यानं चालत जात आहोत किंवा आपल्या दुचाकीवरती आहोत किंवा कारमध्ये बसलेलो आहोत. समोरील व्यक्ती नीट गाडी चालवेल याची आपल्याला काही शाश्वती आहे का? खरं म्हणजे कुणीही कशीही गाडी चालवू शकतं. कधीकधी अशा घटना घडतात. पण एखादा माथेफिरू कशी पण गाडी चालवत अनेकांना मारत रस्त्यानं निघून जातो. एकूण काय, कोण कशी गाडी चालवेल आणि कोण कसं चालेल याबद्दल खरं म्हणजे आपण काहीही सांगू शकत नाही. तरीही आपण शांतपणे रस्त्यानं चालत जातो, आपल्या वाहनानं जातो आणि घरी परत येतो. इतर वाहने आपल्याला धडकणार नाहीत. इतर वाहनांमुळं, इतर लोकांमुळं आपल्याला अपाय होणार नाही, हा विश्वासच आपण बाळगला नाही का? अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी आपण विश्वास ठेवून आहोत. हाच विश्वास परमार्थामध्येही अत्यंत आवश्यक आहे. काही जण मात्र परमार्थ क्षेत्रामध्ये हा विश्वास ठेवायला कचरतात. असं म्हणतात, देव आधी दाखवा,
त्याचा आधी अनुभव द्या, मग आम्ही विश्वास ठेवू, कारण अनुभवाशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की असं म्हणणं वेडेपणाचं आहे. आपल्याला अनुभव आल्यावर आपण विश्वास ठेवू असं म्हणण्यापेक्षा नाम घ्यावं आणि अनुभव येतो की नाही ते पाहावं. विश्वासानं आधी पहिलं पाऊल टाकावं. अनुभव आल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही हा तर्क आपण अध्यात्मातच का लावतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. आपल्या अभिमानामुळे आपण असं करतो हे आपल्याला लक्षात येईल. कारण आत्ताच आपण आपल्या व्यवहाराची तऱ्हा पाहिली. त्यात कुठे आपण अनुभवानंतर विश्वास ठेवलाय. रोज नवीन लोक समोर येतात रस्त्यात. रोज आपलं आयुष्य नवीन आहे. कोणत्या दिवशी काय घडेल याचा कोणताही भरवसा नाही. तरीही आपण आपली कर्मे करत राहतो. कोणतंही कर्म टाकून देत नाही. मग अशा वेळी आपण अनुभवाशिवायच विश्वास ठेवून आहोत. तरी पण जेव्हा अध्यात्माचा प्रश्न येतो त्यावेळी मनुष्य असा तर्क करतो की पहिल्यांदा भगवंताचा अनुभव हवा, मगच मी विश्वास ठेवेन. हा तर्क खरा तर्क नसून आपल्या अभिमानातून आलेला विचारच आहे. अहंकारातून आलेला विचार आहे. तो बाजूला ठेवण्याचा अभ्यास परमार्थ साधनेत आधी करणं गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे. अनेक वर्षे लोक खात आहेत म्हणून कळतं किंवा माहीत आहे की गुलाबजाम गोड असतो. पण कधीतरी तशा पदार्थाची चव घेऊन तो गोड आहे हे कोणाला तरी कळलं आहे म्हणून तो गोड आहे असं आपण मानतो. म्हणजे खाल्ल्यानंतरच त्याचा अनुभव आलेला आहे आणि मग चवीला नाव दिलेलं आहे. शास्त्रज्ञ सुद्धा पहा, आधी प्रयोग करतात आणि मग ते औषध बाजारामध्ये आणतात. आता हे आजार बरा करेलच हा अनुभव दिला तरच त्याचा वापर करेन असा तर्क लावून चालेल का? आधी वापर करावा लागेल. प्राण्यांवर म्हणा किंवा माणसांवर म्हणा. मग लक्षात येईल की कशा पद्धतीनं ते औषध शरीरात काम करतंय. मग हे कळेल की कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत आणि मग त्या पद्धतीनं सुधारणा करून शेवटी जे औषध बाजारात येतं त्यानं लोकांचे आजार कमी होतात. मुद्दा असा की प्रयोग करताना सुद्धा आधी कृती केली जाते आणि मग अनुभवाचं परीक्षण केलं जातं. अनुभव आल्यानंतरच मी कृती करेन हे म्हणणं वेडेपणाचं आहे. म्हणून तो व्यवहार असो अथवा परमार्थ असो, विश्वास अत्यंत गरजेचा आहे. आज आता असा काळ आहे की DNA परीक्षण केलं तर लक्षात येतं की आपले खरे आई वडील कोण आहेत. पण आजपर्यंत असं कोणी म्हटलं आहे का की आधी DNAचा अनुभव घेतो आणि मगच विश्वास ठेवतो की हे माझे आई वडील आहेत किंवा नाहीत. आपण फक्त विश्वास ठेवला की ही माझी आई, हे माझे बाबा. हा विश्वास परमार्थामध्ये साधकाला कुठून कुठे घेऊन जातो. अक्षरशः साधकाच्या जीवनाचं सोनं करतो. तो विश्वास मात्र अंगी बाणला पाहिजे आणि म्हणून या विश्वासालाच समर्थ सुरुवातीला सांगतायत. मुख्य सशिष्याचे लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण. सद्गुरूंवरती पूर्ण विश्वास हे पहिलं लक्षण आहे. नुसता सद्गुरूंवर विश्वास नव्हे, समर्थांचा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. सद्गुरु वचन या गोष्टीकडे आपण थोडं सूक्ष्मपणे पाहूया. आई सांगते बाळाला, बाळ असं वागू नकोस. आता हे आईचं वचन आहे. याच्यावरती विश्वास ठेवणं मुलाचं कर्तव्य आहे. विश्वास ठेवला आणि मुलानं तसं कधीही वागलं नाही की आईचं ऐकलं असा अर्थ झाला. म्हणजे आपली आई जे बोलते त्याच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे आईच्या वचनावर विश्वास ठेवणं. तसं सद्गुरू आपल्याला काय सांगतात त्याच्यावरती विश्वास पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं ना, तू अमुक अमुक कर, तर अमुक अमुक केलंच पाहिजे हे अपेक्षित आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की तू देह नाही आहेस,
तू म्हणजे मन नाही आहेस. तू म्हणजे बुद्धी, तर्क हे काहीही नसून आत नांदणारा जो चैतन्य रूप आत्मा आहे तेच तुझं स्वरूप आहे. तत्वम असी हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. आपण हे मानलं पाहिजे की मी देह नाही, मी बुद्धी नाही, मी मन नाही. याचे परिणाम मी अनुभवतोय, पण ते म्हणजे मी नाही. माझा हात आहे, पण हात म्हणजे मी नाही. माझं मन आहे, पण मन म्हणजे मी नाही. माझा प्राण आहे, पण प्राण म्हणजे मी नाही. मी कुणीतरी निराळा आहे जो या सर्वांना चालवत आहे. जसं गाडीची चाके, गाडीच्या काचा म्हणजे गाडी चालवणारा नव्हे, चालवणारा कुणीतरी वेगळा आहे ज्यामुळे गाडी पुढे जात आहे. आता या गाडीच्या चाका किंवा गाडीचं इंजिन म्हणा, आपल्या देहाचे अवयव म्हणा, ही सगळी उदाहरणं झाली. हे तर्कानं पटवून देणं झालं की आपण म्हणजे देह नव्हे. पण हा काही खरं म्हणजे विश्वास नव्हे. तर्क सांगावा लागला. खरा विश्वास त्याला म्हणता येईल जेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की तू देह नाहीस आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवला. संपूर्ण विश्वास, सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण असे समर्थांचे शब्द आहेत. त्यांचं जे वचन आहे, जे महावाक्य आहे, त्याच्यावरती विश्वास पाहिजे आणि तो पूर्ण पाहिजे. त्यामध्ये कमी जास्तपणा नको. थोडा विश्वास आहे पण अमुक अमुक पटत नाही, हे शिष्याचं लक्षण नाही. विश्वास पाहिजे, पण कसा? पूर्णपणे पाहिजे. त्यात कसलीही भेसळ असता कामा नये. आणि मग त्यानंतर समर्थ म्हणतायत, अनन्य भावे शरण त्या नाव सच्शिष्य. बरं, नुसतं शिष्य म्हणत नाहीत हां, सच्शिष्य म्हणतात समर्थ. म्हणजे शिष्यांमध्ये जो उत्तम आहे त्याचं लक्षण समर्थ प्रतिपादन करत आहेत. पूर्ण विश्वास ठेवणं याचा अर्थ काय? आपलं सगळं काही बाजूला ठेवणं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात तुकामाईंनी त्यांच्या ज्या परीक्षा पाहिल्या ते प्रकरण आहे. त्यात पहा, तुकामाईंनी अनेक प्रकारे महाराजांची परीक्षा पाहिली आहे. प्रत्येक परीक्षेचं वर्णन इथं करत नाही, पण सगळ्या परीक्षा झाल्यानंतर तुकामाईंना विश्वास बसला की देहबुद्धी महाराजांची गेलेली आहे. महाराज आता स्वतःची बुद्धी, स्वतःचं मन, स्वतःचा तर्क लढवून गुरु आज्ञेकडे पाहत नाहीत. गुरु आज्ञेचं परीक्षण करायला जात नाहीत. गुरु आज्ञेवरती तर्क लढवायला जात नाहीत. गुरु आज्ञेवर विचार करून हे करायचं की नाही असं महाराज ठरवत नाहीत. तेव्हा तुकामाईंनी कृपा केली. म्हणजे काय? तोंडातून वाक्य आलं आणि त्याची कृती घडली. उठ म्हटलं की उठला, बस म्हटलं की बसला. अशा स्वरूपाचा जो शिष्य झाला तो सशिष्य. या उपदेशाचा कुणी विपर्यास करू नये की आपलं सगळं सोडून देऊन डोकं चालवायचं बंद करून कुणाच्या तरी मागं जाणं म्हणजे परमार्थ आहे का? तत्व समजून घेणं आवश्यक आहे. आपण आपली बुद्धी अहंभावानं चालवतो, त्यातला अहंभाव काढणं महत्त्वाचं आहे. आपलं मन आपल्याला भगवंताच्या अनुभवापासून दूर नेतं, विषयांकडं खेचतं. त्याची ही विषयाकडची खेच बंद करणं गरजेचं आहे. आपण देह नाही हा अनुभव आपल्याला पदोपदी आहे, पण आपण या देहालाच मी समजून जगतोय हा आपला भ्रम दूर करणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू वचनांवरती पूर्णतेनं विश्वास पाहिजे. कारण सद्गुरू कसा आहे? सद्गुरू स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे, सच्चिदानंद अवस्थेमध्ये आहे. तर त्या अवस्थेमध्ये पोचण्यासाठी त्यानं सांगितलेलं करणं गरजेचं आहे. ते करणं आणि विकल्परहित करणं, पूर्ण विश्वासानं करणं हे सच्शिष्याचं लक्षण आहे. बरं, एवढंच नव्हे तर पुढे अनन्यता समर्थांनी सांगितली की त्या सच्शिष्याला आपल्या सद्गुरूंशिवाय दैवत असत नाही. सद्गुरू एके सद्गुरू असा त्याचा अंतरीचा भाव असतो. एक धरिला चित्ती
आम्ही रखुमाईचा पती, अशा पद्धतीचा भाव. एकविध भाव. अनन्य म्हणजे ज्याला अन्य नाही तो अनन्य. अन्य म्हणजे काय? अन्य म्हणजे पर्याय तिथं आला. याच्यावर पण विश्वास आहे आणि त्याच्यावर पण विश्वास आहे, ही अनन्यता नाही. याच्यावरच माझा विश्वास आहे, ही अनन्यता. हाच माझा तारणहार, हाच माझा त्राता, हाच माझा दाता, हे चरणच माझं सर्वस्व. मला बाकी काहीही माहीत नाही, मी अन्य काहीही जाणत नाही, ही झाली अनन्यता. जसं ती साखरेच्या पाकात मुरलेली जिलबी असते पहा. साखरेचा पाक आणि त्याची गोडी तिच्या आत बाहेर दाटून असते. तिथे तिखटपणाला, कडूपणाला वावच नाही, शिरकावच नाही. साखरेच्या पाकाबरोबर ती अनन्य झालेली आहे. त्या व्यतिरिक्त तिथे दुसऱ्या गोष्टीला प्रवेश नाही. तशी परमार्थातील अनन्यता म्हणजे सद्गुरूंशिवाय अन्य कुठल्याही गोष्टीला त्या सत्शिष्याच्या अंतरंगात प्रवेश नाही. त्याच्या मनामध्ये सद्गुरू, चित्तामध्ये, विचारांमध्ये, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये, मननामध्ये, त्याच्या ध्यासामध्ये फक्त आणि फक्त त्याचे सद्गुरू. त्याची बुद्धी, बुद्धीतील विचार, तर्क, निर्णय यांमध्ये सुद्धा सद्गुरू. प्रत्येक देहाच्या कर्मांमध्ये सद्गुरू, पाहण्यामध्ये सद्गुरू, ऐकण्यामध्ये सद्गुरू, बोलण्यामध्ये सद्गुरू, ही झाली अनन्यता. अशा प्रकारे सद्गुरू वचनावर संपूर्ण विश्वास आणि सद्गुरूंबद्दलची अनन्यता, या दोन महत्त्वाच्या गोष्टींनी समर्थांनी शिष्य लक्षण सांगायला सुरुवात केली. यापुढील लक्षणं आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.